ॲटलिस्ट लास्ट टाइमला तिने टीव्हीवरती काठी मारलेली समोर, तेव्हा ते माहिती तरी पडलेलं की टीव्ही त्यामुळे खराब झालाय. आता आम्ही दोघं आतमध्ये होतो, पूजाची मी तेल मालिश करत होतो, डोकं दुखतोय तिचं म्हणून. तर तितक्यात बुबू आतमध्ये आली आणि काहीतरी खडखडचा आवाज आला इथे आणि बोलायला लागली टीव्ही बंद आहे. तर टीव्ही चालूच नाही होते. सगळं काय ट्राय केलं गेलं 10-15 मिनिटं. आणि जर टीव्ही चालू नाही झाली ना, लक्षात ठेव काय होणार आहे. या टायमिंगला तुला खरं फटके भेटेल. मला सांग तू खरं काय केलंस? काय केलंस? काय नाही केलं. हा? काय नाही केलं मी. मग टीव्ही बंद कसा काय झाला? मी काय नाही केलं. काटाने केलं मी. काय केलं? काय केलं सांग ना. बाबा तू काय केलं ते सांग ना. मी ना काय केलं. मग बेटा टीव्ही कसा काय बंद झाला? हा हा. आता इथे लाईट पेटते आणि हे कधीच नाही झालं असं की लाईट ब्लिंक होतीये. कधीच नाही झालं. हिने काहीतरी ना सेटिंग मध्येच तुझ्या टीव्हीचं काहीतरी तिने ना रिसेटचं काहीतरी केलंय. आपल्याला गुगलवर शोधावं लागेल. मी करतो ते. तू जा, तू झोप जा. मी आता जस्ट येणार होती, म्हटलं तिला भरवते टॉप 50 बघते. बेटा काय केलंय सांग. त्याच्यावरती मारलंच काय टीव्हीवरती? आणि ते कन्फर्म का झालं? इथं खुर्ची आहे आणि हे बघा इथं तुम्हाला बोटं दिसतात एका व्यक्तीचे. हे बघा इथं लाईन दिसते टीव्हीवरती, धुळीवरती गेलेलं आहे बघा. हे बोटं बघा, हे दिसते. म्हणजेच इथं काहीतरी खाडाखोड करण्यात आली आहे. हे बघा हे मार्क्स दिसले आणि हे एवढे छोटे बोटं बागाशिवाय अजून कुणाचे नाही. बेटा असं काय टीव्ही असं उचललेला तू काय हे केलेलंस टीव्हीला? मग बंद कशाने झाला टीव्ही? तू काय मारलंस टीव्हीवर? नाही. मग लिमिटचे काय केलं रिमोटने तू? पण झाला. पण केलंच काय? पण त्याला मी बंद केलं. मग आता चालू कर. टीव्हीची जी काय दुश्मनी आहे मला समजत नाहीये. चला काहीतरी बघू खाडाखोड करून कशाने काय होतंय ते. त्याचे सेटिंग पिटिंग आता ना मध्ये काहीतरी जाऊन बघ. दिसलं होतं इथे. कुठे? इथे लाल आलेलं ना. तिने इथलं कुठचं तरी बटन दाबलं. टीव्ही एव्ही केलंय का बघ. पण ते आलं तरी पाहिजे स्क्रीन वरती पण काहीतरी. दोन बटन एक साथ दाब, ग्रीन आणि येलो. अमेझॉन प्राईम काय दाबून थांब ठेवलं? ना, थांब. हे पण हे केल्यावर ना ते ब्लिंक होते बघ. हे बघ. हो काहीतरी टीव्ही वरती मारण्यात आलंय. हो ऍक्च्युली बेंड झाला इकडून टीव्ही थोडासा. बघू काय मारलं तू? काय ना पण खरं बोल. रिमोट मारलं का? काय मारलं? रिमोट मारलेला का बेटा? म्हणजे काय भेटतंय ना तुला असंच प्रॉब्लेम मी क्रिएट? त्याला बंद केला टीव्हीला. काय फोन केला? टीव्हीला कसा बंद केला? नाही. तुझ्या पप्पा घेतलं आता त्याला बोलले मी. इथे तू काय मारलं? रिमोट असा घेतला आणि मारला? नाही. मग तो वाला ठेवतो मी. आणि काय केलंस? मी काटे बघूची ना बंद झालं. तिथे मारण्यात आलंय बेटा. इथं सबसेल दिसतंय आता तर. बघा इथे वाईन डब्बा. हे बघ. समजलं ते. फक्त आता उद्या ना कोणाला येऊ दे टीव्ही रिपेअर करायला आणि मला समजू दे तू काहीतरी टीव्हीवर. कोणाला फोन केला? टीव्हीला काय बोललीस? मी तू कुठे त्याच्या ना आता मी ते त्याला लिहिलं. अरे एक टीव्ही साधा 2 वर्ष सुद्धा वापरायला नाही दिला.
बंद झाला. आता कुठे सगळे EMI म्हणजे मोस्टली आता कंट्रोलमध्ये येत होते. ओके, 4 मधून तिसरा नेक्स्ट मंथ संपतोय. नाही पण हे काय म्हणजे हे नाही आहे, आपण असं रिपेअर मधूनच नीट करू, व्यवस्थित करू, आहे की नाही रे. पण बघू पहिला आणि रिमोटनी काय होतंय का, एवढं लांबचा नको विचार करायला. हे पहिला कधी असं ब्लिंक झालंच नाही रे, सरळ लावला का लागायचा. लागायचा. हे काहीतरी यांनी बटनांचा खेळ केलाय का टीव्ही काहीतरी इंडिकेट करतोय, गुगलवर बघायला हवं. हा अरे आवाज प्रॉब्लेम सांगतात येते. अच्छा, मी काहीतरी फोनवरती न्यूज स्क्रीनकास्ट करतोय, ह्याच्यावरतून यूट्यूबवरून डायरेक्ट स्क्रीनकास्टचं ऑप्शन येतोय, तर ते चालतोय टीव्ही. टीव्ही चालू झाला. हे होत आहे, रिमोट पण चालतोय नक्की नाही. स्क्रीनवरती मारलंय आणि त्याचं व्हिज्युअल गेलंय, ऑडिओ चालू आहे. मला तरी तेच वाटतंय, ऑडिओ. आपण ते गाईड बघतोय का युट्यूब चॅनलवरचं, तर असं सांगतो की 1 मिनिटभर हे जे बटन आहे पॉवरचं ते दाबून ठेवा, स्विच काढून टीव्हीला स्विच काढलंय आणि बंद करून ठेवलंय. तो आपल्या परीने जेवढं होईल तेवढं पूजेने व्हिडिओ शोधून काढलाय. सेम प्रॉब्लेम आहे. काही ब्राईटनेस पूर्ण टीव्हीचा कमी करून टाकलाय ते, पण इतका पण होणार नाही की स्क्रीनच ब्लॅक आउट होईल. काय माहिती, मला स्क्रीनवरती मारलंय पप्पा, त्याच्यामुळे ना ते वरचं व्हिज्युअल गेलंय. अच्छा त्याला 1 मिनिटभर पकडून ठेवलं. बघा आता एवढं R&D करून एवढं तरी समजलंय फ्रेंड्स की बघा दिसतंय टीव्हीला, मी जेव्हा फ्लॅश लाईट लावून टीव्हीवरती चालवतोय तेव्हा दिसते बघा ॲमेझॉन प्राईम, हे परत इथे टीव्हीचं सेटअप, म्हणजे बॅकलाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे हे दिसत नाही. बुग्गुनी पक्का खाली काहीतरी मारलंय इकडे, किंवा हे बॅकलाईटचाच टीव्हीचा प्रॉब्लेम आलाय. आणि तो का आलाय काय माहिती आपल्याला, टीव्ही घेऊन कितीसा वेळ झालाय. हे बघा नेटफ्लिक्स दिसलं, आणि हे प्रॉपर टीव्हीवरच आहे. ॲमेझॉन, हे बघा दिसलं, बघा झी, यूट्यूब, आणि आवाज पण येतोय, स्क्रीनकास्ट पण होतोय, बट व्हिडिओ व्हिजिबल नाहीये. हे बघा दिसलं. काय खेळ गेला रे बघू तू टीव्हीचा? काटाळे केला मी टीव्हीला. काय काटाळे केला टीव्हीला मी. काय केलंस पण? मी काठी पडली. हा हे पावती आहे. आणि ना काठी ती वाळली. काठी. कोणती काठी मारली? ती चालवली. ती वाळली. कधी? नाही, आता चालवली. तू परत टीव्हीला काहीतरी केलं. आता कोण सांगतं तुला बटन हे करायला? ही खूप वेळा बघितलंय, ही बटन असे धरूनच ठेवते, खूप वेळासाठी धरून ठेवते. नेक्स्ट डे मॉर्निंग फ्रेंड्स, इथं पूजाने सगळे बुग्गूचे आणि स्वतःचेही चप्पल धुवून टाकलेत, आणि ते वाळत घालायचं काम तिने अशा एका कॉन्ट्रॅक्टरला दिलंय जो सचिन टिचकुले आणि टिचकुले कंपनीला पण पाठी सोडेल. अरे वा, व्यवस्थित घातलंय. तिच्याकडे दिलंस तू सगळं पाणी, ते टिपका टिपका. आणि येस, टीव्हीसाठी आपण एका दादांना फोन केलाय, तर ते येणार आहेत. त्यांचे चार्जेस पण आहेत तेवढे 150 व्हिजिटिंग चार्ज, परत टीव्हीचे जे बोलले चार्ज त्यात एकदा चेक करून सांगतील. जरा मोठी अमाऊंट सांगितली त्यांनी, बघू ते आल्यावरती काय सांगतात ते नेमकं काय. ते आता जेवढं मी सर्च केलं ते बॅकलाईटचाच प्रॉब्लेम दिसतोय, बट ते आल्यावरती अजून जरा आपल्याला त्याच्यावरती प्रकाश पडेल काय नेमकं प्रॉब्लेम येते. बरोबर केलं, तू स्वतः केलं होतं. मी मोठी झाली ना बघ. बरोबर, नुसतं टायमानुसार मोठी होतेस, टायमानुसार छोटी होतेस. तुझं काम असेल तेव्हा तू मोठी होतेस, आणि तुझं काम नसेल तेव्हा तू छोटी होतेस. तो भंगारवाला येतोय का बघ बुकू, जरा भंगारवाल्याला आवाज दे. सिटी मार बेटा, सिटी मार जरा, आता बोलायचं. सिटी मार बंगारवाल्याला. नाही मारता, हे बघा अशी मारायची. नाही, कसं करायचं? फक्त असं करायचे तोंड आणि
नाहीतर एक बोट ठेवून शिटी मार तोंडामध्ये. हा. मार, फूक मार, जीभ वरती कर. हा, खाली ठेव जिभेचा, जिभेचा बोट हात खाली ठेव. हा, असा खाली. हा, जीभ आतमध्ये ढकल. मार. नाही. ट्राय करत राहा, मग येईल. अशी वेळी तर अजून जोरात वाजते आणि कांठळी बसते. अच्छा, तुला योगा येतो? शाबाश. बोलू हा. आता नाही. आणि तो भंगारवाला ना बेटा, ते सिलेंडरवाला आहे. ते सिलेंडर आहे, गॅसवाला आहे. तो भंगारवाला वेगळा असतो, सगळं सामान घेऊन जात असतो तो भंगारवाला. कुठे तो? तो मला काय माहिती, तो येतो कधी राऊंड मारला तर दिसला तर सिटी मार त्याला, नाही तर आवाज दे. फायनली एक छान गोष्ट जी मला हवी होती पूजाने खूप वेळपासून करावी आणि ती केली आहे तिने. ते म्हणजे घरातले जे उपयोगात घेऊन गेलेले कपडे होते ते ती फाडायचे आणि त्याचाच कटका बनवायचे. मी तर थोडंसं नको, ते नाही बरोबर वाटत. तिकडे पण एक फाटलेला कपडा होता, तो तिने काढून टाकलाय आणि मस्तपैकी हे बनवलंय. आणि म्हणजे आणलंय. पूजा कुठून आणलंय ते? स्मार्ट बाजार. अच्छा. आणि एक, आणि हे बघा हे, आणि हे ऍक्च्युली फार नरम आहे. हो. मस्त की ओले पाय पण किंवा धुळीचे पाय पण ह्याच्यावरती पुसले जाते. आणि फॉर शुअर हे टाइम टू टाइम पुसलं जाईल. आता एवढंच एक तिला रिक्वेस्ट आहे की बाई प्लीज किचन मध्ये पण जे फाटके कपडे आहेत हे वाला, हे प्लीज काढून टाक. ते दाखवते काय. कुठे? किचन साठी पण आणलंय काय? हे खूप वेळपासून मला पाहिजे होतं, बिकॉज ते नाही बरोबर, ते नसतंच चांगलं वापरलेले कपडे घालामध्ये कटके बनवायचे. तरी धूळ आहे यार, तरी धूळ आहे. धूळ खूप उडते यार. हे चादरीच आहे, प्रॉपर बारदान आहे हे, दिसतंय तुला? आणि तू ते हाफ ऑफ नाही केलंयस ना? अरे बारदान आहे ते पायाला पूर्ण प्रॉपर, ते किचन मध्ये सारखं पाण्याचं असतं ना. अच्छा, ते पाणी पिसून जायला. शाबाश, थँक्यू. आता तो कपडा नाहीसा करून टाका. सरक बेटा. हा, प्रॉपर कपडेच आहे. इथे थोडं थोडं इथे पाणी पडतंय किंवा तिकडून पाणी थोडंसं पडलं कधी भांडे बिंडे धुतानी तर. आवडलं मला. ठीक, ही घरात बंद आहे. गेले कितका टाइमचं कसं वाटतंय? शांत ना? चांगलं वाटत का? पाहिजे टीव्ही बघत जसं असं वाटतं काहीतरी. येतील थोड्या वेळात. बट तुला अजून वाटतं की ते भाव्यानी केलंय का? आपल्या आप झालं ते भावल्या, काय करायचं? मला भाव्यावरती डाऊट आहे, कारण की ती ना बटन आहेत ना पॉवरचे आणि गाईडचं बटन हे ते दाबूनच ठेवते आणि मधलं ओकेवाला बटन. कदाचित त्याच्यामुळे काय होऊ शकतं. संध्याकाळी विचारतो त्यांना आल्यावरती. काय? तू मला आपण फक्त अंडे घ्यायला चाललोय आणि ते समोरच्या दुकानात आहे. स्कूटीने नाही जायचंय. चल, आपल्याला ना 2 मिनिटं लागतील तिथं समोर जायला चालत फक्त. चल, तुला दुसरं पण काहीतरी घेऊन देतो. काय बोलली? तुझं ऐकलं नाही म्हणून चुकी झाली. चल, स्कूटीनेच जाऊया. बिकॉज मग जेवढे पण दुकान आहे ज्याच्यामध्ये अंडे भेटतात सगळे बंद आहेत. चला, आता हे पकडशील तू पुढे बसून? मी तुला सांगितलं जे मी गोष्टीचं ड्रॉइंग करेन ते तुला ओळखायचंय. ते ठीक आहे, पण तिने बघ तिथं काय भाव्या बघतीये ते काय करते ते. तू बघू नाही शकत आहे. बघते डोळे बंद केलेत नावासाठी, पण ती बघते. चीटिंग करते, चीटिंग. चल बोलू. हा, रोजच्या वापरामध्ये तर रोज वापरतो आपण. रोज वापरतो. किती हिंट भेटणार आहेत मला? ठीक आहे, चल जाऊ दे. ते रोज वापरतो आपण. साबण. साबण नाहीये, त्याचा वापर पिण्यासाठी होतो. ग्लास. बॉटल, वॉटर बॉटल पाण्याची आपण भरतो ती. पाणी, त्याचा वापर पिण्यासाठी होतो. बेडी, सिगरेट. ए पाठी बघ बेटा, चटका लागेल बेटा. सर
नाही, काय रोज रोज आपण रोज वापरतो, रोज रोज वापरतो? सकाळ संध्याकाळ. चहाचा कप. अजून एक चला, आता तू आठवतो.